हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय ग्रेट बुस्टर चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5th स्टँडर्डचा सायन्सचा फर्स्ट चॅप्टर अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टम शिकणार आहोत. तर बघा, वेन वी लुक अप फ्रॉम अँड ओपन ग्राउंड वी सी द स्काय. जेव्हा आपण ओपन ग्राउंडमध्ये जातो आणि वर बघतो तर आपल्याला स्काय दिसते, आकाश दिसते. इन अ क्लिअर नाईट स्काय वी कॅन सी मेनी स्टार्स, दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. जेव्हा क्लिअर नाईट असते, जेव्हा ढग नसतात आकाशामध्ये रात्रीला, तर तेव्हा आपल्याला आकाशामध्ये खूप सगळे स्टार्स दिसतात. तर ते आपल्या अर्थपासून खूप दूर आहेत असं सांगितलं आहे, कारण की आपल्या अर्थपासून खूप लांब असल्यामुळे त्यांचा आकार आपल्याला छोटा दिसतो. तर मला एक गोष्ट सांगा विद्यार्थी मित्रांनो, एका प्रश्नाचं उत्तर द्या. जे सन आहे ते स्टार आहे की प्लॅनेट आहे? तर सन जे आहे ते आहे स्टार. पण ह्या बाकीच्या स्टार्सच्या कंपॅरिझनमध्ये सन हा आपल्या अर्थच्या थोड्या जवळ असल्यामुळे याची साईज आपल्याला मोठी दिसते. ठीक आहे, नेक्स्ट बघा. सम स्टार्स आर प्रॉमिनंट व्हाईल सम आर टायनी अँड फेंट. इफ वी लुक ॲट देम केअरफुली वी फाइंड दॅट मेनी ऑफ दे ट्विंकल बट सम डू नॉट. जर आपण या स्टार्सकडे जर बघितलं तर काही आपल्याला असे ठळक दिसणार, काही छोटे दिसणार, काही जेव्हा ट्विंकल करतात तर फेंट ट्विंकल करतात. इफ वी लुक ॲट देम केअरफुली वी फाइंड दॅट मेनी ऑफ दे ट्विंकल. आणि यांच्याकडे जर आपण केअरफुली बघितलं तर आपल्याला असं दिसते की काही ट्विंकल करत आहे. ट्विंकल म्हणजे काय? चमकणे. ठीक आहे, तर काही आपल्याला टिमटिम करणे. तर आपण जर यांना बघितलं तर आपल्याला असं दिसेल की काही ट्विंकल करत आहे, काही ट्विंकल करत नाही आहे. द सन अँड द मून आर कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ, सो वी कॅन सी देअर राऊंड शेप क्लिअरली. सन आणि मून अर्थच्या जवळ असल्यामुळे त्यांचं राऊंड शेप आपण क्लिअरली बघू शकतो. ठीक आहे, मी मगाच सांगितलं. आणि बाकीचे जे स्टार्स आहेत जे आपल्याला छोटे दिसत आहे स्कायमध्ये, ते सनच्या कम्पॅरिझनमध्ये अर्थपासून खूप लांब असल्यामुळे त्यांची साईज आपल्याला कमी दिसते. The sun, the moon, the stars, the planets, etc. are all known as heavenly bodies. सन, मून, स्टार्स, प्लॅनेट या सगळ्यांना काय म्हणतात? हेवनली बॉडीज म्हणतात. नेक्स्ट बघा, ट्राय दिसमध्ये दिलेलं आहे. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स कीपिंग अ गॅप ऑफ 2 वीक बिटवीन देम. अबाउट अ वीक बिटवीन देम बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. बघा, आपल्याला काय करायचं आहे? 2 नाईटला ऑब्झर्वेशन करायचं आहे स्कायचं, पण त्या 2 नाईटमध्ये एका आठवड्याची गॅप असली पाहिजे. तर आपण जेव्हा स्कायमध्ये बघणार आहोत तर काय काय बघायचं आहे बघा. फर्स्ट पॉईंट आहे द ब्राईटनेस ऑफ हेवनली बॉडीज. हेवनली बॉडीचं ब्राईटनेस चेक करायचं आपल्याला. वेदर दे ट्विंकल, ते ट्विंकल करत आहे का, चमकत आहे का, टिमटिम करत आहे का, ते बघायचं आहे. देअर कलर अँड साईज, त्यांचा कलर आणि साईज बघायचा आहे. आणि चेंजेस इन देअर पोझिशन, त्यांच्या पोझिशनमध्ये काय चेंजेस झाला, आधी कुठे होते आणि नंतर कुठल्या पोझिशनवर आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. ऑन बोथ नाईट्स ड्रॉ पिक्चर ऑफ इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. आणि या दोन्ही नाईटमध्ये आपल्याला जो मूनचा जो चमकता जो भाग आहे, इल्युमिनेटेड जो पोर्शन आहे ते चेक करायचं आणि त्याची ड्रॉइंग आपल्याला दिवसेंदिवस कशी चेंज झाली. ठीक आहे, किंवा इल्युमिनेटेड पोर्शन जे मूनचं आहे त्याची जीही काही साईज चेंज होईल तर त्याचं आपल्याला पिक्चर काढायचं आहे. ठीक आहे, जसं आधी असं मून होतं आणि मग एवढं दिसणार, मग छोटं, हे आपल्याला असे पिक्चर काढून ठेवायचे आहे. नेक्स्ट, स्टार. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. बघा, स्टारची तर डेफिनेशन दिलेली आहे. असे हेवनली बॉडीज जे ट्विंकल करतात, जे टिमटिम करतात, चमकतात, त्यांना स्टार्स म्हणतात. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. आणि स्टार्सला स्वतःचा लाईट असतो. द सन इज अ स्टार. इट इज अ क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ द अदर स्टार्स. आणि मी तुम्हाला मगच सांगितलं, सन काय? सन हे एक स्टार्स आहे. आणि बाकीच्या स्टारच्या कंपॅरिझनमध्ये सन हा आपल्या अर्थच्या जवळ असल्यामुळे तो आपल्याला मोठा दिसतो आणि तो आपल्या अर्थच्या जवळ आहे. हेन्स इट अपियर्स बिग अँड ब्रिलियंट. तो बाकीच्या स्टार्सपेक्षा अर्थच्या जवळ असल्यामुळे तो मोठा आणि चमकदार दिसतो. इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅन नॉट सी अदर स्टार्स. पण आता दिवसा सनचं चमक, सनची लाईट एवढी जास्त असते की त्यामुळे आपल्याला बाकीचे स्कायमधले स्टार्स दिसत नाही. आता प्लॅनेट बघूया. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. असे हेवनली बॉडीज जे टिमटिम करत नाही, जे चमकत नाही, त्यांना प्लॅनेट्स म्हणतात. प्लॅनेट डू नॉट हॅव
लाईट ऑफ देअर ओन. जसं बघा आपलं अर्थ हे प्लॅनेट आहे, तर अर्थला लाईट आहे का, स्वतःचा प्रकाश आहे का, नाही. आपल्याला कशापासून प्रकाश मिळत आहे, आपल्याला मिळतो सनपासून प्रकाश. तर इथे हे सांगितलं की असे हेवनली बॉडीज जे टिमटिम करत नाही, चमकत नाही, त्यांना प्लॅनेट्स म्हणतात. प्लॅनेटला स्वतःचा लाईट नसतो. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. त्यांना कशापासून मिळते लाईट, स्टार्सपासून. प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द स्टार्स इवन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्व्स. आणि प्लॅनेट जे असतात ते स्टार्सच्या भोवती फिरतात, आणि फिरता फिरता ते स्वतःच्या भोवती फिरता फिरता ते प्लॅनेटच्या भोवती स्टारच्या भोवतीसुद्धा रिव्हॉल्व करतात. नेक्स्ट बघा, द सोलार सिस्टम. अवर अर्थ इज प्लॅनेट. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. आपलं अर्थ जे आहे ते एक प्लॅनेट आहे. स्टार आहे का, नाही. ठीक आहे. का स्टार्स नाही आहे, कारण की अर्थला काय नाही, स्वतःचा लाईट नाही, ते ट्विंकल करत नाही. त्यामुळे आपलं अर्थ जे आहे एक प्लॅनेट आहे, आणि त्याला लाईट कशापासून मिळत आहे, सनपासून. इट मूव्ज अराउंड द सन. त्यामुळे हे जे आपली अर्थ आहे ते सनच्या भोवती फिरत राहते. इट्स मुवमेंट्स अराउंड द सन इज कॉल्ड रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. अर्थची जे मुवमेंट आहे सनच्या भोवती, ठीक आहे, बघा अर्थची जी मुवमेंट आहे सनच्या भोवती त्याला रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ म्हणतात. बिसाइड्स अर्थ देअर आर 7 अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि अर्थ फिरते सनच्या भोवती, बाकीचेही काही प्लॅनेट्स आहेत जे सनच्या भोवती रिव्हॉल्व करतात, फिरतात. दे आर मर्क्युरी, व्हेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. हे प्लॅनेटचे नेम आहे, हे तुम्ही स्पेलिंग सहित लर्न करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. दिस पाथ इज नोन ॲज द प्लॅनेट्स ऑर्बिट. प्रत्येक जे प्लॅनेट आहे सोलार सिस्टममध्ये ते सनच्या भोवती फिरत आहे, आणि प्रत्येकाचा एक स्पेसिफिक पाथ आहे. त्या मार्गानेच तो फिरणार, तो दुसऱ्याच्या मध्ये जाणार नाही. स्पेसिफिक पाथ आहे, आणि त्या स्पेसिफिक पाथला म्हणतात प्लॅनेट्स ऑर्बिट. ठीक आहे. द सन विच इज अ स्टार अँड द प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व अराउंड इट आर टुगेदर कॉल द सोलार सिस्टम. मग सोलार सिस्टम म्हणजे काय, सन आणि सन जे एक स्टार आहे, आणि सनच्या भोवती जेही काही प्लॅनेट्स फिरत आहे, सन आणि जेही काही सनच्या भोवती प्लॅनेट्स फिरत आहे, या सर्वांना मिळून काय म्हणते, सोलार सिस्टम म्हणते. बिसाइड द प्लॅनेट द सोलार सिस्टम ऑल्सो इन्क्लूड्स व्हेरियस अदर हेवनली बॉडीज. तर सोलार सिस्टममध्ये तर प्लॅनेट्स आहेत, पण बाकीचे पण काही हेवनली बॉडीज आहे. बघा, तर कोणती हेवनली बॉडीज आहे ते बघूया आपण. अदर heavenly bodies in the solar system. Satellite. Some heavenly bodies revolve around planet. These are called satellite. काही जे हेवनली बॉडीज आहे जे प्लॅनेट भोवती रिव्हॉल्व करत आहेत. ठीक आहे. काही बघा, पुन्हा सांगत आहे, सॅटेलाइट्स बघणार आहोत. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट. काही हेवनली बॉडीज आहे जे प्लॅनेटच्या भोवती फिरत आहे, त्यांना सॅटेलाइट्स म्हणतात. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. मग या सॅटेलाइट्सला सुद्धा लाईट कुणापासून मिळणार, त्यांना सुद्धा लाईट सनपासूनच मिळते. वी सी द मून ॲट नाईट, इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. आता बघा, आपल्याला रात्रीला मून दिसते. ठीक आहे. तर हे कशाभोवती फिरत आहे, मून फिरत आहे अर्थच्या भोवती. मग मूनला स्वतःचा लाईट आहे का, तर नाही. मूनला सुद्धा स्वतःचा लाईट नाही आहे. मूनसुद्धा सनपासूनच लाईट घेतो, आणि ते लाईट रिफ्लेक्ट करून आपल्याला अर्थला, नाईटला मिळते. हेच इट इज कॉल्ड सॅटेलाइट ऑफ द अर्थ. मून जे आहे ते अर्थच्या भोवती फिरत असल्यामुळे मूनला अर्थचं सॅटेलाइट म्हणतात. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टम हॅव सॅटेलाइट्स. बहुतेक जे प्लॅनेट्स आहे सोलार सिस्टममध्ये त्यांना सॅटेलाइट्स आहेत. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. तर हे जे सोलार सिस्टममध्ये जेही काही प्लॅनेट्स फिरत आहे ते त्यांच्या सॅटेलाइटसोबत फिरत असतात सनच्या भोवती. बघा, इथे दिल्या डायग्राम बघा. हे बघा, हे असते फिक्स्ड ऑर्बिट, त्यांचं पाथ असते. हे दिसत आहे, हे यांचं असते पाथ. नेक्स्ट बघा, डॉर्फ प्लॅनेट. देर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. डॉर्फ प्लॅनेट काय बघायचं आहे आपल्याला. सनच्या भोवती काही छोटे पण हेवनली बॉडीज आहे जे सनच्या भोवती फिरत आहे, त्यांना म्हणतात डॉर्फ प्लॅनेट. ठीक आहे. बघा, पुन्हा सांगत आहे, काही जे छोटे हेवनली बॉडीज आहे जे सनच्या भोवती फिरत आहेत त्यांना डॉर्फ प्लॅनेट म्हणतात. ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. मग डॉर्फ प्लॅनेट सगळ्यात आपल्याला कोणतं वेल नोन आहे, तर प्लुटो. Dwarf planet revolve independently around the sun. They have an orbit of
देअर ओन. आणि डॉर्क प्लॅनेट जे आहे ते इंडिपेंडेंटली सनच्या भोवती फिरत आहे आणि त्याला स्वतःचं ऑर्बिटसुद्धा आहे. बघा इथे दिसतंय लास्ट. हे बघा, हे प्लुटो. नेक्स्ट आहे ॲस्टेरॉइड्स. Between the planets Mars and Jupiter there is a band of numerous small heavenly bodies. मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये एक बँड आहे खूप सगळ्या स्मॉल हेवनली बॉडीजचं. बघूया आपण मार्स आणि ज्युपिटर कुठे आहे. डायग्राममध्ये इथे बघा, पिक्चरमध्ये इथे मार्स, हे मार्स दिसत आहे, ठीक आहे. आणि इथे हे बघा, हे ज्युपिटर आहे. थोडं तुम्ही बघा इथे, हे जे आहे इथे दिसून नाही राहिलं बरोबर, ठीक आहे. तुम्ही डायग्राममध्ये बघून, इथे पिक्चरमध्ये बघून घ्या. मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये जेही काही बँड आहे न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीजचं, त्याला ॲस्टेरॉइड्स म्हणतात. ॲस्टेरॉइड अल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि ॲस्टेरॉइड जे आहे ते सुद्धा सनच्या भोवती फिरत राहते. कम्पेअर टू द सन अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टम आर मच स्मॉलर. द मून इज द क्लोजेस्ट टू द अर्थ. बघा, सनच्या कम्पॅरिझनमध्ये बाकीचे जेही काही हेवनली बॉडीज आहे सोलार सिस्टममध्ये ते खूप छोटे आहे. आणि मून हे जे आहे अर्थच्या सर्वात जवळ आहे. दॅट इज वाय इट अपियर्स टू बी सो बिग ऑल दो इट इज ॲक्च्युली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन. आता बघा, जे मून जे आहे ते अर्थच्या सगळ्यात जवळ आहे आणि त्यामुळे आपल्याला सन आपल्यापेक्षा थोडं लांब आहे, पण सनच्या कम्पॅरिझनमध्ये मून हा अर्थच्या जवळ आहे, त्यामुळे तो आपल्याला थोडा मोठा दिसतो. A diagram of the solar system is given below. In it, you see the sun is in the center. The heavenly bodies that revolve around it and their orbits. बघा इथे पुन्हा सांगितलं की डायग्राम दिलेली आहे सोलर सिस्टमची. सन हा सेंटरमध्ये आहे. बघा, सन इथे सेंटरमध्ये दिलेले आहे आणि सगळे जे प्लॅनेट्स आहे ते आपापल्या ऑर्बिट्समध्ये सनच्या भोवती रिव्हॉल्व करत राहतात. द प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, डॉर्क प्लॅनेट अँड ॲस्ट्रॉइड्स आर ऑल पार्ट ऑफ द सोलर सिस्टम. मग सोलर सिस्टममध्ये कोण कोण येणार? प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, डॉर्क प्लॅनेट जे प्लुटो आहे आणि ॲस्टेरॉइड, हे सर्व हे सगळेजण काय सोलर सिस्टमचे पार्ट्स आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पार्ट मी लवकरच अपलोड करेन आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.